नमस्कार सगळ्यांना। थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, पण थोडंसं मला आता श्रावणाबद्दल बोलायचं आहे। श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो। श्रावण अधिकच जवळचा वाटतो, तोही माहेरवाशिणीला। व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे। स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात, धार्मिक पथ्ये पाळतात। मला असं वाटतं की श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच तर नाही का आपण श्रावणातले सण आणि व्रतवैकल्य साजरी करत। श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे। श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जिवतीचा म्हणजेच जिवंतिकेचा कागद चिकटवला जातो। श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध बृहस्पतीची पूजा झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार। श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते, त्याच्यासोबत जिवतीची पूजासुद्धा होते। पिढ्यानपिढ्या हा वारसा असा सुरू राहिला आहे आणि हाच वारसा आपल्याला जपून पुढच्या पिढीकडे द्यायचा आहे। श्रावणी शुक्रवार हा मातृशक्तीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर मंडळी, जरी कोणी श्रावण शुक्रवारी जरा जिवंतिकेचे पूजन कोणी करत नसतील तर त्यांनी हे पूजन ह्या शुक्रवारपासून नक्की करावे। तर ही जरा जिवंतिकेची म्हणजेच जिवतीची पूजन आपण का करावे, याचे महत्त्व, पूजाविधी कशी करावी आणि जरा जिवंतिकेची कहाणी, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा जरा जिवंतिकेची संपूर्ण पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कुठलीही पूजा करत असताना आपण अग्नीला साक्षी मानून ती करत असतो। प्रथम गणपती पूजन करून घ्यायचं आहे, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पाच्या पूजनापासून करतो। तर गणपती पूजन करण्यासाठी मी तर छोटी एक सुपारी घेतलेली आहे, ती सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची, अभिषेक घालायचा आहे त्याचा, ती पुसून घ्यायची, खाऊच्या पानावरती ठेवायची। त्याच्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर दुर्वा व्हायचे आहेत, लाल फूल बाप्पांचं आवडीचं आहे ते व्हायचं आहे आणि गेजावस्त्रसुद्धा घालायचं आहे। इथं गणपती पूजन संपन्न झालेलं आहे। ते झाल्यानंतर चला आता आपण जिवतीची पूजा करून घ्यायची आहे। ही पूजा करत असताना आपल्याला हे श्लोक म्हणायचं आहे, जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते। ह्या फोटोला हळद कुंकू घालायचं आहे। त्याच्यानंतर गेजावस्त्र 21 मण्यांची जी माळ आहे त्याला ती पण घालायची आहे। त्याच्यानंतर आघाडा, दुर्वा ह्याचा आपण हार करायचा आहे, तो घालायचा आहे। फुलं अर्पण करायची आहेत, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, धूप दीप लावून आपली इथं आता ही पूजा संपन्न झालेली आहे। ही पूजा आपली संपन्न झाल्यानंतर आपण फुटाणे, दूध, साखर असा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे। आता आरतीला पुरणाची कुरवंडी मी पुढं तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीनं पुरणाची कुरवंडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं। आणि आरती झाल्यानंतर ह्याच पुरणाच्या कुरवंडीनं तुमच्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे। औक्षण करून झाल्यानंतर आपण जे नैवेद्याला फुटाणे, दूध, साखर जे ठेवलेलं आहे हे तिथं मुलांना द्यायचं आहे। तुमची मुलं कुठं बाहेरगावी असतील तर तुम्ही काय करायचं आहे, चारीही बाजूनी औक्षण करायचे आहेत, अक्षदा टाकायचे आहेत आणि पुढे देवीला प्रार्थना करायची आहे की हे जिवती माते माझ्या मुलांचे रक्षण कर, त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य व सुखी ठेव, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा नेहमी असू दे। आता इथं आपली आरती झाली, मुलांना औक्षण करून झालं, पूजा व्यवस्थित आपली झालेली आहे। आता राहतोय प्रश्न महानैवेद्याचा। महानैवेद्याला स्वयंपाक करताना वरण, भात, आमटी, त्याच्यानंतर तूप, लिंबू, भाजी, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ आणि पुरण असावं यामध्ये महानैवेद्यामध्ये। आता आपण बघितलं पूजा कशा प्रकारे करायची आहे, विधी वगैरे बघितले, नैवेद्याचं पण मी तुम्हाला सांगितलं। आता ह्या पूजेचं महत्त्व काय आहे हे सांगते। जरा जिवंतिका ह्याचा अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता, म्हणून जरा जिवंतिका ह्यांचं पूजन केलं जातं। पौराणिक कथेनुसार एकेकाळी बालके लहान असतानाच काही आजारांमुळे त्यांचा मृत्यू होत होता। या आजारामधून जरा जिवंतिका देवतांनी बालकांचे रक्षण करून त्यांना दीर्घायुष्य प्रदान केले।
त्यामुळे श्रावण महिन्यातील शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा करण्यात येते. विशेष करून प्रत्येक घरात आई आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून जरा जिवंतिकेचे पूजन करते. ह्या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून उपवाससुद्धा करते. मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुखसमाधान मिळण्यासाठी सुद्धा हे पूजन केले जाते. जरा जिवंतिकेचे जर तुम्ही कहाणी ऐकली ना तर ह्या पूजेचं महत्त्व नक्की तुम्हाला लक्षात येईल. जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा सांगितली आहे. मगध देशाचा राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. त्या दोन्ही राण्यांवर त्याचा सारखंच प्रेम होतं, परंतु राजाला मुलं बाळ होत नव्हते. त्यामुळे राजा चिंतित होता. त्याच वेळेला ऋषी चंडकौशिक त्याच्या नगरात आले. राजाने त्यांचे दर्शन घेतले आणि आपली चिंता प्रकट केली. त्या ऋषींनी राजाला आंबा प्रसाद म्हणून दिला आणि तो दोन्ही राण्यांना खायला दे म्हणून सांगितलं. राजाचे दोन्ही राण्यांवर सारखे प्रेम असल्यामुळे राजाने त्या आंब्यांचे समान 2 भाग करून दोन्ही राण्यांना ते खायला दिले. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र झाला, परंतु केवळ अर्धा आणि अशा अर्धवट अभ्रकांना पाहून राजा चिंतित झाला आणि त्याने दोन्ही अभ्रकांना जंगलात नेऊन टाकून दिले. त्याचवेळी तिथे जरा नामक यक्षिणी आली. ती अभ्रके तिने पाहिली. तिने दोन्हीही तुकड्यांना हातात घेतले आणि तिच्याकडे अवयव सांधण्याची कला होती. तिच्या या कलेने तिने दोन्हीही शकलं सांधली, एकत्र केली. हे जे बाळ तयार झालं ते ह्या राजाला नेऊन दिलं. जरा यक्षिणीने त्यांना सांधलं म्हणून राजाने त्या बाळाचं नाव जरासंध असं ठेवलं आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ त्या राज्यात तिचे देऊळ बांधले आणि जरा यक्षिणीला इष्टदेवतेचा मान दिला. त्याप्रमाणे दरवर्षी जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू झाला आणि अशी ही जरा देवी, तिचीच सखी म्हणजे जिवंतिका. जिवंतिकेचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी म्हणजे दीर्घायुष्य देणारी. बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या दोन्ही देवतांची पूजा केली जाते. या जरा जिवंतिका आपल्या बाळांना पाळण्यात खेळवतात, त्यांना खेळवून त्यांचं लालन पालन करतात अशी मान्यता आहे. तरी आपणही साध्या सोप्या पद्धतीने जरा जिवंतिका पूजन करा आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याची कामना या दोन्हीही यक्षिणींकडे अवश्य करा. तर मंडळी, मी आशा करते आजचा जरा जिवंतिकेचा व्हिडिओ जो केलेला आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्हाला येणाऱ्या श्रावण शुक्रवारसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल अशी अपेक्षा करते आणि ह्या व्हिडिओचा एंड मी इथंच करते. श्रावणातील येणाऱ्या सणांबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजच चॅनलला फॉलो करा.